बीडमधून एक अत्यंत मोठी आणि दुर्दैवी अशी घटना हाती येते। परळी हत्या प्रकरणात अन्यायाने हातबल झालेल्या ज्ञानेश्वरी मुंडेंनी टोकाचं पाऊल उचलले, त्यामुळे यांची प्रकृती गंभीर आहे। परळीतील गाजलेल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 18 महिने उलटूनही न्याय न मिळाल्याने त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असं समजते। महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी अद्याप आरोपीवर कठोर कारवाई झालेली नसल्यामुळे कुटुंबियांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय। पोलीस प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे मुंडे कुटुंब आक्रमक झालं असून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात आपली व्यथा मांडल्यानंतर हे टोकाचं पाऊल उचलले अशी माहिती मिळाली। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात चौकशीची मागणी करत पोलीस प्रशासनावर टीका केली आहे। आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणावर केंद्रित झाले असून प्रशासनाने तातडीने कारवाईसाठी जो आहे तो दबाव वाढला आहे आणि या प्रकरणी आजच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन काही मीडियाच्या बांधवांना आपली प्रतिक्रियाही कळवली आणि त्यानंतर त्यांनी हे जे आहे ते टोकाचं पाऊल उचलले अशी माहिती त्यांच्या भाऊ यांनी मीडियासमोर बोलताना जी आहे ती व्यक्त केली। दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जी आहे ती हळहळ व्यक्त होत असून ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे। या प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आल्याचंच दिसून येत आहे। सगळे रिपोर्टर सगळे थांबा। चला 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 गेलो नको बंद करा ते अरे तिला उघड मागे
चला बंद करा ते आवरे मागे SP साहेबांची आपली भेट झाली. SP साहेबांनी LCBला गुन्हा देखील वर्ग केला आणि त्यांनी पथक तयार करून तात्काळ बाहेरगावी पाठवणार देखील होते आज संध्याकाळपर्यंत आरोपींना आणण्यासाठी. कोण आरोपी ते नाव नाही सांगितले. मग ते पथक जाणार होतं त्यांच्यावर ज्यांच्यावर त्यांना डाऊट आहे त्यांना त्यांनी आपण सांगितलं त्यांना मीना साहेबाची बदली झाली तर ते म्हणले LCBला गुन्हा वर्ग करू. LCBला गुन्हा वर्ग करू म्हणलं. आमचं जरा हे झालं बोलणं झालं सगळं. बोलणं झाल्याच्यानंतर ते बाहेर येऊन तुम्हाला बाईट दिल्याच्या नंतर मी ते PI कुलकर्णी साहेब म्हणून त्यांनी बोलवलं म्हणून भेटायला गेलो तर ते इकडे त्यांनी 20 पार्सन केलं. ते त्वरित दवाखान्यात घेऊन आले. आता ॲडमिट केलं आहे. आता ते ICUमध्ये नेणार आहेत. ते जे पेलेलं असतं ते बाहेर काढायचं असतं ते सगळे शरीरामधून ते बाहेर काढून कळण आपल्याला काय झालं ते. मात्र 18 महिन्यापासून वारंवार पोलिसांनी तुम्हाला आश्वासनं दिले. अधीक्षक साहेब नवीन आलेत नाही. 2-4 महिने झाले यांना. हे IPS आहेत. पहिले जे होते ते ट्याम्याच होते. दोन्ही बी नौकरच होते. पण यांनी पण अनेक वेळा आश्वासन दिले. नाही ह्यांनी आश्वासन दिलं मग ह्यांनी फाईलपर्यंत पोहोचलेत ना. लाचच्या ज्या टायमाला आपल्याला जे गरज आहे तिथपर्यंत हे पोहोचलेत. आज उद्या 2 दिवसात आरोपी आणतो म्हणले होते. मग विश्वास असताना देखील असं टोकाचं पाऊल का उचललं. आता लेडीज न्याय मिळत नाही म्हणून न्याय मिळत नाही. तिची कंडिशन आता सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली. ते डेली मीडिया ट्रायल पुन्हा तिला ते लेकराचे शिकवण करीन का पोलीस स्टेशनला चक्र आणीन. आता पोलीस स्टेशनला चक्र आणणं बी सोपं नाही. आमचं परई आणि केज 65 किलोमीटर अंतर आहे. लेडीजला कुठवर जाणार एकटी. आम्ही कामात असल्यावर तिला जाता येणार कुठं. आता माझं एवढंच म्हणणं आहे की अधिवेशनात मुद्दा मांडून तात्काळ SIT CID ह्याच्यात लावून द्यावं. सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या तरी देखील सकारात्मक झालेत. मग आता लेडीजचं तुम्हाला तर माहिती लेडीजचं समाधान झालं नाही. आता ती स्वतः खेळती इथपर्यंत. आता SP ऑफिसला नाही म्हणजे IP साहेबाकडे 2दा-3दा आली. नंतर संयम तुटलाय असं वाटतंय का. संयम तिचा तुटलाय. तत्काळ निर्णय घेण्याची SP साहेबाला गरज आहे. पथक तयार करावं काही बी करावं. तत्काळ त्यांना आरोपींना कोण आहेत ते अटक करावं. अधिवेशन देखील सुरू आहे. अधिवेशनात कोणत्या तरी आमदारांनी मुद्दा मांडायला पाहिजे. जे समोर आले त्यांना भेटायला घरी भेटायला ते अगर ताई आहेत सुप्रिया ताई अगर पंकजताई आहेत धनुषेठ आहेत ह्यांनी हे मुद्दा मांडावं. या सर्व प्रकारात मला काय विचारणा केली का तुम्ही पंकजताईचं नाव घेतलं म्हणून. ताई साहेबांनी नाही. ताईसाहेबांना मी एकदा भेटलो होतो तर ताईसाहेब म्हणले की आपण SP साहेबाला बोलू. तेव्हा ते SP तुम्हाला माहिती आहे भार्गव साहेब कसले होते. नाही त्याच्यानंतर 7 महिन्यात आत्ताच्या 7 महिन्यात नाही. ताईसाहेबांशी बोलणं झालं नाही. आरोपी निष्पन्न झालेले आहेत का. आरोपी निष्पन्न नाही. फक्त ते आम्हाला डाऊट आहे त्याच्यावर जातो म्हणले आम्ही. ठीक आहे.